महाराष्ट्राच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना। भाजप नेते प्रवीण दरेकर अभ्यास गटानं केली होती प्राधिकरणाची शिफारस। स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून प्रवीण दरेकरांचीच निवड। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जीएसटी उत्सव साजरा। काळबादेवी येथे जीएसटी उत्सवाचं आयोजन। जीएसटी स्लॅब कमी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। कुख्यात गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल। वाहनाला बनावट नंबर प्लेट वापरल्याप्रकरणी गुन्हा। कोथरूड पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल। धाराशिवच्या पिठापुरी गावातील खराब वस्तीत खरतर पाणी। सरकारनं स्थलांतर केलेलं असलं तरी घरं नदीच्या पाण्यात वाहून गेली। पाण्याच्या लोंढा आल्यावर लोकांनी जीव वाचवण्यासाठी वस्ती सोडली होती। अहिल्यानगरमधील तणावानंतर पोलीस अलर्टवर। सकाळच्या धार्मिक तणावानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अहिल्यानगरमधील हालचालींवर पोलिसांचं लक्ष। चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाचा उजवा कालवा फुटण्याचा धोका टळलाय। अतिवृष्टीमुळे पाण्याची आवक वाढल्यानं कालव्यावर दबाव, तर पावसाने विश्रांती घेतल्यानं संभाव्य धोका टळला। तामिळनाडूच्या करूर इथलं चेंगराचेंगरी प्रकरण। पोलिसांनी विजय थलापतीला जबाबदार ठरवले। अभिनेता विजयसह पक्षातील 3 नेत्यांना धरलं जबाबदार। धुळ्यात 12वीच्या फॉर्मचे चलन भरण्यावरून वाद। विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली। घटना सीसीटीव्हीत चित्रित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।